कर्तव्याची एक्झिट, मानवतेची एंट्री. अपघातात निधन झालेल्या वनरक्षकाच्या नेत्रदानामुळे दोघांच्या जीवनात नवा प्रकाश. परभणी. नियतीने एका कर्तव्यदक्ष वनरक्षकावर काळाचा घाला घातला. मात्र दुःखाच्या या डोंगराखाली दबून न जाता कुलकर्णी कुटुंबाने घेतलेल्या एका क्रांतिकारी निर्णयाने समाजासमोर मानवतेचा सर्वोच्च आदर्श ठेवला आहे. वसमत रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले हिंगोली वनविभागाचे वनरक्षक महेश उर्फ मनोहर अनंतराव कुलकर्णी मुरंबेकर, वय 42 वर्षे, यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या अथांग दुःखातही त्यांच्या कुटुंबाने धीर न सोडता महेश यांच्या नेत्रदानाचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या पवित्र दानामुळे 2 अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार कायमचा मिटणार असून त्यांना नवी दृष्टी मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील या वर्षातील हे पहिलेच नेत्रदान ठरले आहे. अंतिम क्षणीही जपली. सामाजिक बांधिलकी. मंगळवारी रात्री शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या अपघातानंतर महेश कुलकर्णी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि चुलते असा परिवार आहे. ते प्रदीप मुरंबेकर यांचे पुतणे होत. कुटुंबावर कोसळलेला हा आघात मन हेलावून टाकणारा होता. पण आपला माणूस गेला तरी त्यांचे डोळे जगात जिवंत राहावेत आणि कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश यावा, या उदात्त भावनेने कुटुंबियांनी तत्परतेने नेत्र विभागाशी संपर्क साधला. प्रशासकीय तत्परता आणि निरोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर गजानन कोंडावार, मयूर जोशी आणि शिवराज देशमुख यांनी अत्यंत संवेदनशीलतेने ही नेत्रदानाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली. या कार्यात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अर्चना गोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकलित केलेली नेत्रबुबुळे पुढील प्रत्यारोपणासाठी जालना येथील नेत्रपेढीकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आली आहेत. त्यानंतर बुधवार रात्री जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत महेश यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांनी आवाहन केले आहे की मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी मृत्यूनंतरही कोणाच्या तरी रूपात जिवंत राहणे नेत्रदानामुळे शक्य आहे. कुलकर्णी कुटुंबाने दाखवलेले हे पाऊल येणाऱ्या पिढ्यांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. नागरिकांनी यातून प्रेरणा घेऊन मोठ्या संख्येने नेत्रदानासाठी पुढे यावे. निसर्गाची आणि वनाची राखण करणाऱ्या एका वनरक्षकाने जाता जाता मानवी जीवनात प्रकाशाचे दीप लावले आहेत. दुःखद प्रसंगातही विवेक जागृत ठेवून घेतलेला हा निर्णय संपूर्ण समाजासाठी एक मार्गदर्शक स्तंभ ठरणार आहे. ही बातमी केवळ एका अपघाताची नसून मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या एका पवित्र मानवी भावनेची आहे.